तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल। ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत। उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल। उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत। 20 जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाचा उदय होणार होता। भाजपला जर उदय सामंतांच्या सारखा एक फ्लेक्झिबल चेहरा मिळत असेल, होय उदय सामंत अत्यंत फ्लेक्झिबल आहेत, भाजपाशी सुद्धा घरोबा करू शकतात, त्यामुळे अशा फ्लेक्झिबल चेहऱ्याला घेऊन भाजपा निश्चितपणे एका नव्या समीकरणाचा उदय घडवून आणू शकते। आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल। तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल। ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत। उदय सावंत म्हणायचंय का तुम्हाला? मला वाटतं की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल। ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, कारण काही उदय दोनही डग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंना बाजूला करून एक नवा उदय समोर येईल। उदय सामंतांचं नाव घ्या ना, उदय सामंतांचं नाव घ्या, डावसला घेऊन गेले। त्यांना समोर केलं जाईल। उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत। 20 ही माझी माहिती आहे। 20 आमदार आहेत। जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाचा उदय होणार होता। तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं, पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली। हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात, शिंदे गटही फोडतील, अजित पवार गटही फोडतील। फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे। इंग्रजीमध्ये एक चांगली म्हण आहे, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ। तुम्ही जे पेरता तेच उगवून तुम्हाला परत मिळतं। विजय वडेट्टीवारांचं आत्ताचं विधान की काही नव्या समीकरणांचा उदय होऊ शकतो का, हे या अर्थाने फार महत्वाचं आहे। कारण जेव्हा ईव्हीएम आणि सगळे प्रयत्न करून सरकार स्थापन केलं जात होतं आणि त्याच वेळेला मुख्यमंत्री देवेंद्रजी होणार, परंतु उपमुख्यमंत्री पद जर शिंदे गटाकडे जाणार असेल तर शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाहीत, अशा चर्चांना ऊत आला। तेव्हा उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार आपण होऊ शकतो असं म्हणत उदय सामंत यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेला धुमारे फुटले होते, हे काही लपून राहिलेलं नाही। आणि तसंही एकनाथ शिंदे यांचं वारंवार उठणा मनाना आणि वारंवार रुसण्या फुगण्यातून आपलं दबाव तंत्र तयार करण्याचं जे राजकारण आहे ते भाजपला काही फारसं पसंत पडलेलं नाही। अशा काळामध्ये भाजपला जर उदय सामंतांच्या सारखा एक फ्लेक्झिबल चेहरा मिळत असेल, होय उदय सामंत अत्यंत फ्लेक्झिबल आहेत, आधी राष्ट्रवादीतनं शिवसेनेतनं शिंदे गटात, उद्या जर अजून काही चांगली ऑफर असेल तर ते शिंदे गटातनं फार चटकन फारकत घेऊन भाजपाशी सुद्धा घरोबा करू शकतात। त्यामुळे अशा फ्लेक्झिबल चेहऱ्याला घेऊन भाजपा निश्चितपणे एका नव्या समीकरणाचा उदय घडवून आणू शकते। या अर्थाने सुद्धा मला असं वाटतं की आत्ताची जी राजकीय मूव चालू आहे किंवा एकनाथ शिंदे यांचा जे काही रुसणं फुगणं चालू आहे हे फार विचार करण्यासारखं आहे।